या महिलेचा रोल फक्त एवढा आहे, बिजेंदर गुप्ता करून जो पाहिजे असलेला आरोपी आहे, पहिल्या रिमांडमध्ये त्याचं नाव जे डाऊट झालं होतं, जे पोलिसांना तपासामध्ये निष्पन्न झालं होतं, त्याच्यामध्ये ही त्याची पत्नी आहे. ही पत्नी असल्या कारणामुळे हिचा आर्थिक व्यवहाराशी काही संबंध आहे का, हिने काही आर्थिक व्यवहार केलेत का, हे फक्त त्यांना व्हेरीफाय जस्टिफाय करायचंय. आणि तिचं असं सांगण्यात आलेलं आहे की ती तिचं अस्तित्व लपून होती, तर ती तिचं अस्तित्व लपून नव्हती. ती बरोबर त्या पटनाला ज्यावेळेला पोलीस टीम गेली, त्यांना सहकार्य केले, त्यांच्याबरोबर तिला यायला सांगितले, ती सरळ आलेली आहे आणि इथं न्यायालयापुढे हजर झालेले, पोलिसांच्या थ्रू न्यायालयापुढे हजर झालेले. बाकी कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार या ठिकाणी झालेला नाहीये. एक पत्नी आहे. संबंध किंवा काय असं काय कशा संदर्भात आरोपीने नंतर कॉन्टॅक्ट केलं कसं काय? आता बायको आहे, साहजिकच तर ते आरोपी नवरा बायको कॉन्टॅक्ट करणारच. जर कुठे माणूस गेला तर साहजिकच आहे की त्याच्या बायकोला कॉन्टॅक्ट करेल का, एवढा दिवस लागणार आहे, ते जाणार आहे. पण असं कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार या ठिकाणी दिसून आलेला नाहीये. फक्त कॉल डिटेल्स आहेत, त्या कॉल डिटेल्समुळे त्यांनी तिला अरेस्ट करण्यात आले. यामध्ये महिलेला नवऱ्याने काय सांगितलं होतं का आम्ही असं काय करतो? आता कॉल डिटेल्स आहेत म्हटल्यानंतर काहीतरी त्यांच्या जे काही बोलणं झालं असेल या इथे अटके संदर्भात, अथवा मला असं असं अरेस्ट केले त्या संदर्भात त्यांचं बोलणं वगैरे झालं असेल. डिटेल अजून काही माहिती पडलेलं नाही, ते तपासादरम्यान माहिती पडेल. न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पीसी दिलेली आहे. कारण याच्या पूर्वीचे जे आरोपी आहेत त्यांना पण समांतर पीसी देण्यात आलेले आणि त्यांना पण तेवढीच पीसी दिली, म्हणून हिला पण 6 जुलैपर्यंत पीसी.